आम्हा दोघांवर प्रचंड प्रेम करणारी आपण सर्व उपस्थित स्नेही मंडळी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भाषांतरकार म्हणून माझा प्रवास या ठिकाणी थोडक्यात आपल्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होत आहे. भाषांतर करण्याची सुरुवात जी मी केली ती गी द मोपासा या फ्रेंच लेखकाच्या शय्यागृहात या कथेपासून. आणि मोपासाची ओळख मला आपल्या चाळीसगावचं वैभव, आपल्या चाळीसगावचं नाव जगभर ज्यांच्यामुळे गेलं ते केकी मूस यांच्यामुळे मोपासाची ओळख माझी झाली. मोपासाच्या कलेक्टेड शॉर्ट स्टोरीचा संग्रह मला त्यांच्या घरी वाचायला मिळाला आणि त्यातील इन द बेडरूम ही कथा वाचल्यानंतर मला ती इतकी आवडली की मी तिचं लगेच मराठीमध्ये भाषांतर केलं. भाषांतर तर केलं, पण ते छापून कुठे आणायचं? तर त्यावेळी आणि अजूनसुद्धा निघतं मेनका मासिक. तर मेनका मासिकाचे संपादक होते पूरा बेहरे. तर त्यांना मी ती कथा पाठवली. मी नवखा लेखक किंवा नवखा भाषांतरकार असूनही ती कथा त्यांना आवडली आणि त्यांनी ती पटकन मेनकामध्ये छापून पण टाकली, शय्यागृहात या नावाने, इन द बेडरूम ही कथा. त्यानंतर मी मोपासाच्या अधिक काही कथांचा अनुवाद केला आणि त्या सर्व कथांचा संग्रह आम्ही पुष्प प्रकाशनाने काढला. त्या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा समारंभ आपल्याला आठवत असेल की आपल्या चाळीसगावातल्या नाबम वाचनालयाच्या हॉलमध्ये झाला होता. आणि त्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सकाळचे तेव्हाचे संपादक उत्तम कांबळे हे आलेले होते. त्या सर्व कार्यक्रमाचं जे आयोजन होतं ते जुलेखाने केलं होतं, कारण आम्हाला कुणालाच प्रकाशन महोत्सव किंवा प्रकाशन समारंभ कसा असतो, कसा असावा याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. कारण चाळीसगावामध्ये मला तरी वाटतं की प्रकाशन समारंभ होतच नव्हते. तर तो प्रकाशन समारंभ खूप छान झाला होता आणि आपल्यापैकी काही जण त्या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते, त्यांनासुद्धा तो आठवत असेल. तर शय्यागृहात पुस्तकाच्या नंतर पुष्प प्रकाशनानेच मला गॉडफादर या कादंबरीचा भाषांतर करण्याचं काम दिलं आणि मारिओ पुझोची ही जगप्रसिद्ध कादंबरी मी पुष्प प्रकाशनासाठी भाषांतरित करून दिली. ते माझं झालं दुसरं भाषांतर. या 2 भाषांतरांच्या अनुभवानंतर पुष्प प्रकाशनानेच मला हॅरी पॉटरचा पहिला भाग आणि हॅरी पॉटरचा दुसरा भाग हा भाषांतर करण्यासाठी म्हणून दिला आणि मी त्या दोन्ही पुस्तकांचं भाषांतर करून दिलं. पण त्यानंतर बराच प्रदीर्घ असा गॅप पडला आणि जवळजवळ 10 ते 15 वर्ष मी या भाषांतराच्या क्षेत्रापासून दूरच राहिलो होतो. आमच्या मुलीचं लग्न झालं आणि ती अमेरिकेमध्ये राहायला गेली. तर तिच्याकडे आम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो त्या 3 महिन्याच्या काळामध्ये माझ्याजवळ भरपूर वेळ होता. तर त्यावेळी जुलेखाने आणि अनिकाने या दोघांनी मला बराच प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी म्हणजे माझ्या मागे त्यांनी लकडाच लावला की तुला ही गोष्ट आवडते तर तू ती का नाही परत सुरू करत. आणि त्यावेळेला मी मोपासाच्या कथांचं परत भाषांतर करायला सुरुवात केली आणि सुमारे 50 कथा त्या 3 महिन्याच्या वास्तव्यामध्ये मी भाषांतरित केल्या. परत भारतात आलो, चाळीसगावला आलो आणि पहिल्या खंडाचं प्रकाशन करण्याचा आम्ही समारंभ आयोजित केला आणि त्या समारंभाला आम्हाला तानसेन जगताप सरांनी भरपूर मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुलेखाच्या नेटक्या आयोजनाने आम्ही तो मोपासाच्या सर्वश्रेष्ठ कथा खंड पहिला चाळीसगावला राजपूत हॉलमध्ये आम्ही तो पब्लिश केला
आणि त्या मागोमाग मग खंड दुसरासुद्धा झाला. आता मोपासाच्या सर्वश्रेष्ठ कथांचा खंड तिसरा माझा तयार आहे आणि आमचे सध्याचे प्रकाशक शरद आष्टेकर जे आज या कार्यक्रमाला येणार होते, परंतु त्यांच्या कौटुंबिक अडचणींपायी ते येऊ शकलेले नाहीत, तर त्यांनी आता हे तिन्ही खंड एकत्र समग्र मोपासा या नावाने ते प्रकाशित करणार आहेत. तर अशा रीतीने मोपासाच्या 75 कथा मी मराठीत आणल्या आहेत आणि त्या प्रकाशित एकत्र रूपामध्ये होणार आहेत. हे झालं मोपासाच्याबद्दल. त्यानंतर आता मधुश्री पब्लिकेशनने मला भाषांतर द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी मला सीमा आखा शांती मिळवा हे पुस्तक सायकोलॉजीवर आधारित आहे. त्याच्या लेखिका आहेत नेड्रा ग्लोव्हर तवाब. या एक मानसोपचार तज्ज्ञ असून त्या इंस्टाग्रामवर अतिशय लोकप्रिय असलेल्या पर्सनॅलिटी आहेत. तर त्यांची ही सीमा आखा शांती मिळवा हे त्यांचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये नाही म्हणणं याचं किती महत्त्व आहे आणि कोणत्या मर्यादेपर्यंत आपण इतरांच्या मनाप्रमाणे वागावं किंवा स्वतःला दुखवून दुसऱ्यांचं मन राखावं याची एक मर्यादा आपण स्वतः ओळखावी आणि ती मर्यादा आपण आपल्या वागण्यावर आखावी हे त्या सांगतात त्या पुस्तकामध्ये. तर असं ते पुस्तक आहे. त्यानंतर दुसरं जे पुस्तक मी त्यांचं केलं मधुश्री पब्लिकेशनसाठी ते म्हणजे चार्ली मंगर अ कम्प्लीट इन्व्हेस्टर. हे पुस्तक इन्व्हेस्टमेंटबद्दलचं आहे आणि चार्ली मंगर हे आपल्या जगातले सर्वोत्तम इन्व्हेस्टर म्हणून जे ओळखले जातात वॉरन बफे आणि सर्वात धनाढ्य व्यक्ती म्हणून सुद्धा ते काही काळ होते एक नंबरवर, त्यांचे हे पार्टनर आणि त्या दोघांची मिळून जी कंपनी आहे बर्कशायर हॅथवे की जिच्या एका शेअरचा भाव कोट्यावधी रुपयामध्ये आहे, तर त्यांचं इन्व्हेस्टमेंटबद्दलचं तत्त्वज्ञान सांगणारं पुस्तक आहे अ कम्प्लीट इन्व्हेस्टर. आणि ते पुस्तक मी भाषांतरित केलं. ते पुस्तक बरंच लोकप्रिय झालं. आपल्या चाळीसगावामध्ये सुद्धा जवळजवळ 25 ते 30 वाचकांनी त्याच्या प्रती मागवून माझ्याकडून विकत घेतल्या. त्यानंतर जे पुस्तक मी केलं ते म्हणजे देवदत्त पट्टनायक यांचं गरुड पुराण. देवदत्त पट्टनायक हे अतिशय लोकप्रिय असे मायथॉलॉजीचे तज्ज्ञ आहेत आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांचे कार्यक्रम टी व्हीवर त्यांची भाषणं त्यांचे लेख जरूर ऐकले असतील. तर त्यांनी त्यांच्या गरुड पुराण या पुस्तकामध्ये मृत्यू, आत्मा आणि पुनर्जन्म या विषयांबद्दल त्यांनी आपली अभ्यासपूर्ण अशी मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. आणि हे पुस्तक लिहिताना त्यांनी मृत्यू या कल्पनेविषयी हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, जुना ग्रीक धर्म अशा सर्व फिलॉसॉफीजचा त्यांनी खूप चांगल्या रीतीने अभ्यास करून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तकसुद्धा खूप लोकप्रिय झालं. त्याची पहिली आवृत्ती संपली आहे असं मला आष्टेकरांनी सांगितलं. त्याच्याही अनेक प्रती आपल्या चाळीसगावातील माझ्या रसिक वाचकांनी मागवून विकत घेतलेल्या आहेत. मधुश्री पब्लिकेशन बरोबरच मला मंजुल पब्लिकेशन हे जे भोपाळचं आहे आणि ते 8 भारतीय भाषांमध्ये आपली पुस्तकं काढतं. तर त्याचं मराठीचं जे डिपार्टमेंट आहे ते पुण्याला चेतन कोळी हे संपादक आहेत त्याचे. त्यांनी मला त्यांची 3 पुस्तकं भाषांतरासाठी दिली. त्याच्यामधलं पहिलं पुस्तक मी जे केलं ते म्हणजे द गुड लाईफ किंवा जीवन सुखात कसे जगावे. हे जे पुस्तक आहे ते आपल्या सर्वांनी जगातला जवळजवळ 85 वर्षापासून सुरू असलेला हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा एक अभ्यास आहे जो सुखी जीवनाचा अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये 2500 लोकांचं
त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षापासून आतापर्यंत, म्हणजे आता त्यातली काही लोक मरण पावली, काही लोक अजूनही 80-85च्या घरामध्ये आहेत, इतका प्रदीर्घ असा हा अभ्यास चालू आहे. आणि या अभ्यासावर आधारित जे निष्कर्ष त्या अभ्यासकांना मिळाले ते निष्कर्ष आपल्यासमोर मांडणारं हे पुस्तक आहे द गुड लाईफ. आणि या पुस्तकाचं म्हणजे जे 400 पानी पुस्तक आहे त्याचा जर आपल्याला एका वाक्यामध्ये निष्कर्ष सांगायचा असेल तर तो असा सांगता येतो की सुखी जीवनाचं रहस्य तुमचे संबंध, नातेसंबंध हे किती मजबूत आहेत यावर अवलंबून आहे. तुमचे नातेसंबंध जितके मधुर, जितके मजबूत असतील तितकं तुम्ही दीर्घायुष्य जगू शकाल असं हा अभ्यास सांगतो. त्यानंतर ते जे पुस्तक मी केलं ते म्हणजे द बुक ऑफ मिस्टेक्स. हे पुस्तकसुद्धा अतिशय मनोरंजक पुस्तक आहे आणि माणसाने कोणत्या चुका टाळाव्या याच्याबद्दलचं हे पुस्तक आहे. आणि अतिशय मनोरंजक अशा कथेतून हे पुस्तक प्रवास करत जातं. हे पुस्तक मी लिखाण करून त्यांना सोपवलेलं आहे, ते अजून प्रकाशित होणं बाकी आहे, म्हणजे ते आगामी पुस्तक आहे. आणि सध्या जे लेटेस्ट पुस्तक माझं आलेलं आहे ते पुस्तक म्हणजे डॉक्टर अली अब्दाल. हे एक यूट्यूबर आहेत आणि ते डॉक्टरी सोडून त्यांनी हा व्यवसाय चालू केला आणि त्यांनी एक फिलॉसॉफी मांडली आहे. तिचं नाव आहे फील गुड प्रॉडक्टिव्हिटी. प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता, फील गुड म्हणजे छान वाटणं, मस्त वाटणं. तर तुम्ही अधिकाधिक उत्पादक कसे बनू शकाल तर जेव्हा ज्या गोष्टी करणं तुम्हाला खूप आवडतं, ज्या गोष्टी करताना तुम्हाला खूप मस्त वाटतं, अशा गोष्टी तुम्ही अधिकाधिक केल्या तर तुमची उत्पादकता ही अधिकाधिक वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या त्यांच्या तत्त्वज्ञानाचं त्यांनी या पुस्तकामध्ये, आणि हे पुस्तक म्हणजे फक्त थिअरी नाही, प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांनी 5 टास्क दिलेले आहेत की जे तुम्ही करून बघा, तुम्ही करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष ते एक वर्कबुक आहे, है ना, म्हणजे फक्त थिअरॉटिकल नसून ते प्रॅक्टिकल असं वर्कबुक आहे. तर हे पुस्तक अली अब्दाल हे तुम्हाला तिथे बघायला पण मिळेल, त्या ठिकाणी आहे. माझी जेवढी पुस्तकं अवेलेबल आहेत ती त्या ठिकाणी मी ठेवलेली आहेत. आणि आजच्या दिवशी सगळी पुस्तकं तुम्हाला सवलतीच्या दरात मिळतील. जुलेखाचं पुस्तकसुद्धा झरोका, ज्याची किंमत 250 रुपये आहे, ते आजच्या दिवशी तुम्हाला 200 रुपयाला मिळेल. तर जरूर ती पुस्तकं बघा आणि जरूर विकत घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आता सर्वात शेवटचं म्हणजे 15वं पुस्तक जे मी मधुश्रीसाठी तयार करून दिलेलं आहे त्याचं नाव आहे मुंबई फेबल्स. त्याला मी मराठीत नाव दिलेलं आहे मुंबई आख्यान. आणि हा मुंबई या शहराचा त्याच्या उगमापासून आतापर्यंतचा इतिहास आहे. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि मलासुद्धा त्यातल्या अनेक गोष्टी मुंबईबद्दलच्या माहीत नव्हत्या. तर हा माझा झाला भाषांतरकार म्हणून आतापर्यंतचा प्रवास. धन्यवाद.